आयुर्वेदाचे आद्यदैवत श्री धन्वंतरी यांच्या स्तवनापासून सुरुवात करूया. शंखं चक्रं जलौकां ददतामृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं निखिलगदवनं प्रौढदावाग्निलीलम्. आपण ग्रहणी अध्याय पाहत होतो. ग्रहणी अध्यायातले काही महत्वाचे श्लोक म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेद अशी धातूंची जी काही पोषण प्रक्रिया आहे ती कशी होते हे आपण याच्यामध्ये पाहतो. तर आपण काही पहिले श्लोक पाहिले होते आणि त्याच्यामध्ये अग्निवेशांनी पुनर्वसू आत्रे यांना काही प्रश्न विचारले की रसाच्या सादृश्य रक्त नाहीये तरी पण त्याची रसापासून कशी उत्पत्ती होते, किंवा रसाचा रंग आणि रक्ताचा रंग हा वेगळा आहे तरी पण रसापासून रक्त कसं निर्माण होतं, रक्तापासून स्थिर असं द्रव अशा रक्तापासून स्थिर मांस कसं तयार होतं, मांसापासून मेद जो द्रव धातू आहे तो कसा तयार होतो, अशा प्रकारे काही प्रश्न त्यांनी विचारलेत. आणि आता गुरु म्हणजे पुनर्वसू आत्रेय त्यांना उत्तर देत आहेत. एवं उक्तस्तु शिष्येण गुरुः प्राह इदम उत्तरम. काय सांगतात ते, तर तेजो रसानां सर्वेषां मनुजानां यद उच्यते पित्तोष्मणः स रागेण रसो रक्तत्वं मृच्छति. रसः हा शब्द प्रथमेमध्ये आहे आणि तेजः हा शब्द पण प्रथमेत आहे, त्यामुळे ते एकमेकांचे विशेषण विशेष्य आहे. त्यामुळे तेजः रसः म्हणजे तेज असा रस धातू जो आहे तो काय होतो, पित्ताच्या उष्म्याने, पित्तोष्मणः स रागेण रक्तत्वं मृच्छति. तो पित्ताच्या उष्म्यामुळे त्याचं रक्तामध्ये रूपांतर होतं. आता हा पित्तोष्मा म्हणजे काय, तर रसाचाच जो अग्नी आहे त्यालाच पित्तोष्मण असं म्हटलेलं आहे. तर त्या रसाच्या अग्नीद्वारे म्हणजे रसाग्नीद्वारे रसाचं रक्तामध्ये रूपांतर होतं. रुच्छती पुन्हा परिवर्तन होणं. रक्तत्वं रुच्छती, रस हा रक्तत्वं रुच्छती. आणि रस कसा, तर तेजानी युक्त असा रस आहे. जे आपण पाहिलं की जो आहार आहे त्याला त्याच्यावर पाचकाग्नीची प्रक्रिया होऊन त्याच्यापासून रस धातू तयार होतोय किंवा आहार रस तयार होतोय. आहारावर पाचकाग्नीची प्रक्रिया होऊन जो रस तयार होतो तो सुद्धा तेजोभूत असतो, हे आपण सुश्रुत संहितेमध्ये पाहिलेले. असा हा तेजोभूत रस हा पुन्हा त्याच्यावर रसाग्नीची प्रक्रिया होते आणि त्याचं रूपांतर रक्तामध्ये होतं. तेजो रसानां सर्वेषां मनुजानां यद उच्यते. जो रस आहे त्या तो रस कसा आहे, तर तो तेजयुक्त आहे. तेज हा रस हा असं त्याला म्हटलेलं आहे. सर्वांना मनुजानां यद उच्यते म्हणजे जो मनुष्य शरीरामध्ये आहे असा जो रसधातू आहे त्याचं रक्तामध्ये रूपांतर होतं किंवा रक्तामध्ये परिवर्तन होतं. कशामुळे, तर पित्ताच्या उष्म्यामुळे. पित्ताच्या उष्म्यामुळे त्याचं रक्तामध्ये परिवर्तन होतं. कसं होतं, तर वायू अंबू तेजसा रक्तम उष्मणाच अभिसंयुक्तम. आता इथे फक्त रक्तत्वं मृच्छति, इथे रक्तधातूचं परिणमन फक्त सांगितलेलं आहे. आता हे परिणमन कसं होतं ते जर तुम्हाला खरं तर पाहायचं असेल तर आपल्याला सुश्रुत संहितेत ते पाहता येतं, जे आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे की एक एक दिवसानंतर रसाचा रंग कसा बदलत जातो आणि त्याचं रक्तामध्ये रूपांतर कसं होतं हे
शिवदास सेनानी इव्हन चरक संहितेमध्ये पण 28व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन, सूत्रस्थान 28 या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की रसाचा रंग कसा बदलत जातो आणि त्याचं रूपांतर रक्तामध्ये कशा पद्धतीने होतं याचं वर्णन जर तुम्ही चरक सूत्रस्थान 28वा अध्याय त्यातला पहिले 3रा श्लोक पाहिला तर त्याच्या खाली एक शिवदास सेनांची भली मोठी टीका आहे आणि त्या टीकेमध्ये याचं वर्णन केलेलं आहे की एक एक दिवशी रसाचं रक्तामध्ये रूपांतर होत असताना त्याचे रंग कसे बदलत जातात आणि याचं खरं तर वर्णन हरित संहितेमध्ये आलेलं आहे त्यामुळे त्यांनी असं लिहिलंय तर एवं उत्तम. जर पाहायचं असेल तर आपण एकदा परत पाहूया. आज काही नवीन लोक जॉईन झाले त्यांच्यासाठी मी घेते हे परत. चौथ्या श्लोकामध्ये आहे. रसहा सप्ताहात अर्वा म्हणजे 7 दिवसामध्ये परिवर्तमान हा परिवर्तित होतो किंवा परिवर्तित होत असताना परि अधिक वर्त वृतवर्त हा शब्द आहे आणि त्याला मान प्रत्यय लागलेला आहे तो म्हणजे वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषणाचा आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे होतोय ही प्रक्रिया चालू आहे आता रसाचं रक्तामध्ये रूपांतर होत आहे आणि मग त्यावेळेला काय होतं तर श्वेत कपोत हरित हारिद्र पद्म किंशुक आलक्तक रस प्रख्यः च अयम यथाक्रमम दिवस परिवर्तात वर्ण परिवर्तन आपद्यमानः पित्त उष्मा उपरागाच श्रोणीतत्व आपद्यते. इथे सुद्धा पित्तोष्मा हा शब्द आलेला आहे म्हणजे त्या पित्ताच्या उष्म्यामुळे हे राग परिवर्तन किंवा वर्ण परिवर्तन हे होत राहतं आणि ते एक एक दिवसांनी होत आहे असं आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतं. आता हे खरं तर आपल्याला डायरेक्ट पाहायला मिळत नाही किंवा जर आपण खाल्ल्यानंतर जर आपण रक्त तपासलं तर आपल्याला काही हे श्वेत कपोत असे वर्ण पाहायला मिळणार नाहीये. हे त्यांनी कुठल्या बेसिसवर केलेलं आहे याचाही आपल्याला आत्ता अंदाज नाही. कदाचित काही इतर संहिता वाचत असताना आपल्याला त्याचं वर्णन कुठेतरी पाहायला मिळेल किंवा कधी पुढे मागे आपल्याला ते समजेल असं आपण गृहीत धरूया पण आता तरी असं वर्णन आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. पण हे वर्णन त्यांनी लिहून ठेवलेलं आहे हरित संहितेमध्ये की अशा अशा प्रकारे रसाचं रक्तामध्ये रूपांतर होत असताना हे वर्ण बदलत जातात आणि त्यातलाच मग एक जो पांडू वर्ण आहे हे आपण पांडुरोगामध्ये पाहतो की रसाचा वर्ण पांडू किंवा शरीरामध्ये आपली जी कांती आहे ती पांडू वर्णाची होते. अशा वेळेला रक्ताचा वर्ण हा तितका आलक्तक किंवा पुढचे जे वर्ण दिलेले आहेत 7 प्रकारचे तसे वर्ण होत नसावेत आणि त्यामुळे ती पांडुता शरीरामध्ये राहत असावी तर हे आपल्याला पाहायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे रसाग्नीच्या द्वारे रक्तामध्ये रूपांतर होते. तेजो रसानाम सर्वेषां मनुजानाम यदुच्यते पित्तोष्मणा स रागेण रसो रक्तत्वम रुच्यति. पुढे आता हा रक्तधातू पुढे मांसामध्ये परिवर्तित होणार आहे. वायू अंबू तेजसा रक्तम उष्मणाच अभिसंयुतम स्थिरतां प्राप्य मांसम स्यात् स्व उष्मणा पक्वमेव तत्. आता रक्ताच्या उष्म्याद्वारे काय होतं तर रक्ताच्या उष्माद्वारे म्हणजे रक्ताग्नी आपल्याला हे माहितीये की व्यानेन रसधातू ही विक्षेप उचित कर्मण तर व्यानाच्या द्वारे हा रसधातू आता फिरतोय शरीरामध्ये मग त्या
रसधातू मधले जे वायू, अंबू आणि तेजस महाभूताची जे गुणधर्म आहेत ते या रक्ताच्या उष्म्याद्वारे परिवर्तित होतात आणि त्याच्यापासून स्थिर असं मांस निर्माण होतं. मांस धातूसाठी कोणकोणते गुण उपयोगी आहेत? तर वायू, अंबू आणि तेज. म्हणजे वायू, वात, अंबू म्हणजे जल आणि तेज म्हणजे अग्नी. तर हे जे पंचभौतिक संघटन आहे त्याची गरज मांस निर्मितीसाठी आहे. तर अशा प्रकारे रक्ताच्या उष्म्याद्वारे वायू, अंबू, तेजस यांचं परिवर्तन हे स्थिर अशा मांसामध्ये होतं, स्थिरतां प्राप्य. आणि आता काय होतं, हे जे मांस आहे ते मांस स्व उष्म्याच्या द्वारे ते अजून परिपक्व होतं आणि मग त्याला एक आकार निर्माण होतो. मांसम स्यात् स्व उष्मणा पक्वमेव तत्. हा मांसाग्नीच्या द्वारे हे मांस अधिक पक्व होत जातं आणि त्याला एक स्थिरता अधिकाधिक प्राप्त होत जाते. अशा प्रकारे जे गुण आहेत म्हणजे जे पंचभौतिक जो काही आहार आपण घेतलेला आहे त्या पंचभौतिक आहारातील जे गुण आहेत त्यांचं परिवर्तन शरीरातील धातूंमध्ये एक एक प्रकारे होत जात आहे आणि त्याच्यापासून धातू शरीरामध्ये निर्माण होत आहेत जे स्थिर धातू आहेत. पुढे आता हे होत असतानाच एक सुश्रुत शारीरस्थान अध्याय 4 त्याच्यामध्ये सिरा आणि स्नायूंचं वर्णन केलेलं आहे. ते सुद्धा याच्या स्वरूपातच आहे. काय लिहिलेलं आहे इथे? तर इथे कफशोणित मांसानाम सारा जिव्हा प्रजायते. सुश्रुताचार्यांनी प्रत्येक आपला अवयव हा कुठल्या गोष्टीच्या आधिक्याने निर्माण झालेला आहे किंवा कुठल्या दोषांच्या कुठल्या धातूंच्या आधिक्याने निर्माण झालेला आहे याचं वर्णन खूप सुंदर स्वरूपामध्ये केलेलं आहे शारीर स्थानामध्ये गर्भ व्याकरण शारीर या अध्यायामध्ये. त्याच अध्यायामधलं हे छोटस सूत्र आपण बघूयात की जे मांसाशी निगडित आहे. यथार्थम उष्मणायुक्तो वायू स्रोतांशी दारय. इथपर्यंत स्रोतस कशी निर्माण झाली ही आपण स्रोतसांच्या अध्यायामध्ये पाहिली होती. अनुप्रविश्य पिशितम पेशी विभजते तथा. आता या पिशित म्हणजे मांसामध्ये अजून वायू प्रवेशित होतोय आणि त्याला विभाग करतोय आणि काय तयार होत आहेत वेगवेगळ्या पेशी निर्माण होत आहेत. आता या पेशी म्हणजे काय तर खाली दिलेलं आहे पेशी इति मांसखंड हा म्हणजे मांसाचा एक एक भाग जो आहे तो निर्माण होतोय. म्हणजे वेगवेगळे जे मांसाचे प्रकार आहेत ते ह्या वायूच्या प्रवेशामुळे निर्माण झालेले आहेत. आधी काय त्याला गरज आहे तर वायू, अंबू आणि तेज या गुणांची गरज आहे आणि इथे वायू आधिक्याने गेल्यामुळे त्यांच्यामध्ये वेगवेगळे मांसाचे प्रकार निर्माण झालेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे वेगवेगळे मांसखंड याप्रमाणे निर्माण होतात. वायू पिशितम मांसम अनुप्रविश्य पेशी विभजते. पेशी इति मांसखंड हा मांसाचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी निर्माण होतात. पुढे पुढे काय होतं तर स्व तेजसो अंबू स्थिरतां प्राप्यम मांसम स्यात् स्व उष्मणा पक्वमेवत मेवत. आता हे मांस पुन्हा पुन्हा पक्व होत आहे स्वतःच्या उष्म्याने. मग काय होतंय त्याच्यातून त्या मांसातून स्वतेजो अंबू गुण स्निग्धोद्रिक्तम मेदो अभिजायते. तर आता हे मांस पक्वतेला चाललेलं आहे तर त्याच्यातून निघणारं जे काही स्निग्धता आहे ती स्निग्धता आणि रसधातू जो काही वहन होत आहे त्याच्यामध्ये असलेला तेज, अंबू आणि स्निग्ध गुण यांच्याद्वारे मेदाची उत्पत्ती होते. स्वतेजो अंबू गुण स्निग्धो उद्रिक्तम म्हणजे उद्रिक्त. ज्या वेळेला जर जो काही आहार आपण जर अधिक स्निग्ध किंवा अधिक अंबू गुणयुक्त घेतला तर त्याच्यामध्ये जे काही रसधातू तयार होईल तो सुद्धा अंबू गुणयुक्त आणि स्निग्ध असा उद्रिक्त असेल आणि त्याच्यापासून मेदाची अधिकाधिक उत्पत्ती होईल. म्हणजेच रसधातूमध्ये
या अंबू आणि स्निग्ध हे गुण जास्त असावे लागतात जेव्हा तुम्हाला मेदाची जास्त उत्पत्ती करायची असते त्यावेळेला. आणि जर हे नसतील तर कृशता निर्माण होईल. आणि हे जर जास्त प्रमाणात असतील तर शरीरामध्ये मेदाची उत्पत्ती सगळ्यात जास्त प्रमाणात होत जाते. म्हणजेच हे स्थूलतेकडे नेणारे गुण आहेत. म्हणूनच अधिक जलसेवन किंवा अधिक स्निग्ध द्रव्यांचं सेवन म्हणजेच दूध, दही, मांस किंवा दुधाचे विविध प्रकार यांचं जर सेवन अधिकाधिक करत गेलं तर त्याच्यापासून मेदाची उत्पत्ती होते. हे इथे आपल्याला स्पष्ट होतं. त्यामुळे अंबू गुणयुक्त पदार्थ किंवा स्निग्ध असे असे गुणांनी उद्रिक्त असे पदार्थ म्हणजे आजकालचे खाणारे आपण जे खातो ते बटर, चीज, मेयोनीज या सगळ्यांमध्ये मेदधातू वाढवण्याचे गुण सगळ्यात जास्त आहेत. त्यामुळे त्याच्यानी मेदधातूची उत्पत्ती खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसते. त्यामुळे आता इथे स्वतेजो म्हणताना मेदाग्नी किंवा मेद तेज. त्यामुळे मेद हा स्वतःच्या तेजानी अंबू आणि स्निग्ध गुणांनी उद्रिक्त अशा मांसातून हे रसातून ते गुण घेऊन मेदाची उत्पत्ती करतो. मेदाग्नी हा अंबू आणि स्निग्ध गुणांनी मेदाची उत्पत्ती करतो. मेदो अभिजायते. अभिजायते मेदाचे पोषण करतो. उत्पत्ती म्हणण्यापेक्षा पोषण करतो, कारण जनजाय हा शब्द पोषणासाठी दिलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे मेदधातूची उत्पत्ती होते. आता या मेदातूनही पुन्हा सुश्रुत संहितेमध्ये गेलं तर काय दिसतं? मेदसा स्नेहमादाय. आता या मेदातला स्नेह घेऊनच काय तर सिरा आणि स्नायूंची उत्पत्ती होते. मेदसहा स्नेहमादाय सिरा स्नायुत्वम प्राप्नुयात. मेदाचा स्नेह घेऊन सिरा आणि स्नायू यांची उत्पत्ती होत जाते. सिरा स्नायुत्वम प्राप्नुयात इति सिरा स्नायुंच वायू कुर्यात इति अर्थः. सिरा आणि स्नायू यांची उत्पत्ती वायूच्या द्वारे होते. हे असा अर्थ या ठिकाणी आहे. आता त्याच्यातही काय आहे तर सिराणाम तू मृदुपाकः म्हणजे काय तर मेदाग्नी आता या ठिकाणी मेदाचा अग्नी अजूनही काम करतोय आणि त्या मेदाच्या अग्नीच्या द्वारे मेदाचा स्नेह घेऊन मृदुपाक जर झाला तर सिरांची उत्पत्ती अधिकाधिक होते आणि जर खरं पाक झाला तर स्नायूंची उत्पत्ती अधिकाधिक होते. त्यामुळे सिराणाम तू मृदुपाकः स्नायूनांच ततः खरः. याचाच अर्थ काय होतो? जे काही अंबू गुणयुक्त पदार्थ आहेत किंवा स्निग्ध गुणयुक्त पदार्थ आहेत याची शरीराला गरज तर आहेच आहे, कारण त्याच्यापासून मेदाची उत्पत्ती होणार आहे, त्याच्यापासून सिरांची उत्पत्ती होणार आहे, त्याच्यापासून स्नायूंची उत्पत्ती होणार आहे. त्यामुळे या सगळ्यांची गरज शरीराला आहे. फक्त त्याची गरज ही किती प्रमाणामध्ये शरीरामध्ये आहे याचा विचार केला गेला पाहिजे. जर तो अधिक प्रमाणात झाला तर हे सर्व जे धातू आहेत ते अधिकाधिक उत्पन्न होतील. मेद धातू सगळ्यात पहिल्यांदा अधिकाधिक उत्पन्न होईल. त्यामुळे या सगळ्याचा विचार त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. पुढे आता मेदाची उत्पत्ती झाल्यानंतर पुढे पृथ्वी अग्नी अनिलादीनाम संघातः स्व उष्मणा कृतः खरत्वं प्रकरोति अस्त्य जायते अस्ति ततो नृणाम. म्हणजे काय तर ज्या वेळेला रसधातूमध्ये किंवा जो काही आहार रस फिरतो आहे त्याच्यामध्ये जर पृथ्वी, अग्नी आणि वायू यांचे गुण अधिक असतील तर ते घेऊन स्वतःच्या उष्म्याद्वारे त्यांचा सगळ्यांचा एक प्रकारचा संघात करून आणि त्या संघाताला खरता प्राप्त झाल्यानंतर खरत्वं प्रकरोती कोण करतो? प्रकरोती अस्थीचा उष्मा, अस्थि उष्मणा, अस्थीच्या उष्म्याद्वारे त्याला खरत्व प्राप्त होते किंवा तो अस्थीचा उष्मा खरत्व प्राप्त करतो. कशाला तर पृथ्वी, अग्नी आणि
वायू यांच्या संघाताला खरत्व प्राप्त करतो आणि अस्थीचं पोषण करतो. अस्थि धातू त्या ठिकाणी आपल्याला पुष्ट झालेला असा दिसतो. खरत्वं प्रकरोति अस्य जायते अस्थि ततो नृणाम. ठीक आहे, इथपर्यंत आपण अस्थि धातूची उत्पत्ती पाहिली. पुढे करोति तत्र सौशीर्यम, त्या अस्थि धातूंमध्ये सौशीर्यम कशामध्ये? अस्नाम. अस्नाम अस्थीची सप्तमी आहे. सप्तमी म्हणजे त्याच्यामध्ये किंवा त्याच्यावरती असं जर काही म्हणायचं असेल तर तिथे सप्तमीचा वापर करतात. अस्थि या शब्दाची इकारांत शब्द आहे आणि त्याची अस्नाम ही सप्तमी आहे. त्यामुळे अस्नाम सौशीर्यम, अस्थीमध्ये सुशीरता कोण करतो? समीरण. हा अस्नाम मध्ये सौशीर्यम समीरण हा करोती. समीरण म्हणजे पुन्हा वायू. वायू हा अस्थीमध्ये हे सौशीर्य निर्माण करतो. खास शब्द वापरलेला आहे. ईरण करणारा तो समीरण. हा सम्यक ईरयती इति समीरण. हा जो योग्य प्रकारे अशी सुशीरता निर्माण करतो तो समीरण, तो वायू. इथे वायू शब्द न वापरता समीरण हा शब्द वापरलाय वायूसाठी. त्यामुळे हा वायू अस्थीमध्ये जी काही सुशीरता निर्माण करतो त्याच्यामुळे काय होतं? मेदसः स्थानी पूर्यन्ते स्नेहो मज्जा ततः स्मृतः. म्हणजे अजूनही मेद धातू जो काही आहे, म्हणजे मेद धातूचा उपयोग किती किती ठिकाणी आहे हे आपल्याला लक्षात येतंय की मेद धातूची स्वतःची उत्पत्ती होते, त्यानंतर सिरा आणि स्नायूंची उत्पत्ती होते आणि आता मज्जेचं पूरणही मेदानीच होतंय. मेदसः तानी पुर्यन्ते, मेद धातूंच्या द्वारेच त्या अस्थीचं पूरण होतंय. आणि काय तर हा जो मेदाचा स्नेह आहे तो म्हणजेच मज्जा. मेदसा स्थानी पुर्यन्ते स्नेहो मज्जा ततः स्मृतः. त्याचा जो स्नेह, मेदाचा जो स्नेह त्याला मज्जा असं म्हटलेलं आहे. मेदसा स्थानी पुर्यन्ते स्नेहो मज्जा ततः स्मृतः. या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की मज्जा इज नॉट इक्वल टू नर्वस सिस्टीम. मज्जेचं काम हे पुरणाचं काम आहे. त्याच्यासाठी संज्ञावह स्रोतच दिलेलं आहे वेगळं. मज्जा हे काय नर्वस सिस्टीमशी संबंधित नाही. नर्वस सिस्टीम म्हणजे संज्ञावह स्रोतच आहे. मेदसा स्थानी पुर्यन्ते स्नेहो मज्जा ततः स्मृतः. तस्मात् मज्ञस्तु यः स्नेहः शुक्रम संजायते ततः. आता पुन्हा जी मज्जा याच्यामध्ये असते अस्थीमध्ये, त्या मज्जेतून जो स्नेह बाहेर पडतो तो स्नेह म्हणजे शुक्र. तस्मात् मज्ञस्तु यः स्नेहः शुक्रम संजायते ततः. शुक्राचं पोषण त्या स्नेहाद्वारे होतं. त्या मज्जेच्या स्नेहाद्वारे शुक्राचं पोषण झालेलं दिसतं. कशामुळे? तर वायवाकाशादी भावैहि सौशीर्यम जायते अस्थिषु. वायू आकाश इत्यादी भावांमुळे किंवा वायू आकाश इत्यादी गुणांमुळे, वायू आकाशाच्या गुणांमुळे जी काही अस्थींमध्ये सुशीरता निर्माण होते त्या सुशीरतेमुळे मेदाचा स्नेह अस्थीमध्ये जाऊन मज्जा निर्मिती होते आणि मज्जा ही पुढे अस्थीच्या बाहेर येऊन पुन्हा शुक्राची निर्मिती झालेली दिसते किंवा शुक्राचं पोषण होतं. वायवाकाशादी भावैहि सौशीर्यम जायते अस्थिषु तेन स्रवती तत् शुक्रम. त्याच्यामुळे शुक्राचा स्त्राव होतो. कसा होतो? नवात कुंभात इवोदकम. ज्याप्रमाणे नवीन कुंभ, नवीन माठ घेतल्यावर त्याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी सोडतो, पाणी ठेवतो, ते पाणी ज्याप्रमाणे पाझरतं ते ज्याप्रमाणे पाझरतं त्याप्रमाणे या काय अस्थीतून शुक्राचं म्हणजे मज्जा ही शुक्रामध्ये परिवर्तित होते. तेन स्रवती तत् शुक्रम नवात कुंभात इवोदकम. ज्याप्रमाणे कुंभातून पाणी पाझरतं त्याप्रमाणे शुक्र धातू हा पाझरला जातो. आता काय होतं? आता हा पाझरल्यानंतर
स्रोतोभिही सेंदते देहात, संपूर्ण देहामध्ये हा शुक्र धातू पसरतो. समंतात, समंतात म्हणजे संपूर्ण सगळीकडे. समंतात शुक्रवाहिभिही, शुक्र वहन करणारी जी काही त्याला तुम्ही शिरा म्हणा, स्रोतस म्हणा, धमनी म्हणा, जी काही आहे ती धमनी, सुरुवातीला धमनी म्हणू आपण, नंतर ती पसरणारी ती शिरा, आणि जिथे जिथे पोचवणारी आहे ती शिरा आहे. तर अशा प्रकारे शुक्रवाही शिरांच्या द्वारे किंवा स्रोतसांच्या द्वारे हा हे शुक्र हे सर्व शरीरभर पसरतं. स्रोतोभिही सेंदते देहात, समंतात शुक्रवाहिभिही. आणि पुन्हा कधी तर हर्षेण उदीरितम वेगात, संकल्पाच्च मनोभवात, विलीनम घृतवत, व्यायाम उष्मणा स्थान विच्युतम, बस्तौ संभृत्य निर्याती, स्थलात निम्नात इवोदकम. ज्याप्रमाणे हे जे शुक्र शरीरभर पसरलेलं शुक्र जे आहे त्याला हर्ष, मनोसंकल्प किंवा मनातील विचार असे जेव्हा निमित्त कारण ठरतात, त्यावेळेला त्या निमित्त कारणामुळे ज्याप्रमाणे घृत, विलीन असं घृत हे बाहेर पडतं किंवा विलीन असं घृत हे पातळ होतं, त्याप्रमाणे व्यायामाच्या उष्म्यानी किंवा त्या हे मैथुनकाली होणाऱ्या व्यायामाच्या उष्म्यामुळे ते स्थानामधून विच्युत होतं, म्हणजे संपूर्ण शरीरातील स्थानामधून ते विच्युत होऊन बस्ती प्रदेशी येतं. बस्तौ संभृत्य निर्याती, बाहेर येतं. स्थलात निम्नात इवोदकम. याचा अर्थ बघते. निम्न, जर तुम्हाला फक्त अर्थ जर आपण पाहायचा झाला तर स्थलात निम्नात, निम्न स्थलात, तर निम्न म्हणजे खालच्या बाजूला. ज्याप्रमाणे उदक हे वरच्या बाजूतून खालच्या बाजूला येतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी येतं, त्याप्रमाणे किंवा अपान गतीने येतं असं आपण म्हणू शकू. त्या अपान गतीनेच, अपानाच्या सहाय्यानेच हे शुक्र जे संपूर्ण शरीरात पसरलेलं आहे ते शुक्र मैथुनकाली होणाऱ्या व्यायामाने, हर्षाने आणि मनाच्या संकल्पाने घृतवत, घृत ज्याप्रमाणे वरच्या भागातून खालच्या भागात किंवा घृतवत पाझरून, घृतवत पातळ होऊन ते एखाद्या उदकाप्रमाणे किंवा पाण्याप्रमाणे ते बस्ती प्रदेशातून शरीराच्या बाहेर येतं. बस्तौ संभृत्य निर्याती, बस्ती प्रदेशातून शरीराच्या बाहेर पडतं. अशा प्रकारे या ठिकाणी रसधातूपासून पुढे पुढे संपूर्ण एक एक धातूचं पोषण कशा प्रकारे होतं हे आपल्याला या ठिकाणी समजतं. जर आपल्याला याचा एक ग्लान्स घ्यायचा असेल किंवा आपल्याला ही प्रक्रिया नीट समजून घ्यायची असेल तर मागे पण मी जसं सांगितलं त्याप्रमाणेच की शरीरामध्ये हे सर्व पंचभौतिक घटक सतत रसधातूतून फिरत आहेत. त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी रसधातूची गरज आहे त्या ठिकाणी रसाग्नीद्वारे रसधातूचं पोषण होतं. रक्ताची गरज आहे त्या ठिकाणी रक्तधातूचं पोषण होतं. मांसाची गरज आहे त्या ठिकाणी मांसधातूचं पोषण होतं. अशा प्रकारे खलेकपोत न्यायांनी जर जर विचार केला तर खलेकपोत न्यायांनी या प्रकारे पोषण होतं. जर केदारकुल्य न्यायाचा विचार केला तर रसानंतर रक्त, रक्तानंतर मांस, मांसानंतर मेद, अशा प्रकारे एक एक धातूंचं पोषण होत जातं. परंतु त्यातील जे पंचभौतिक घटक आहेत तेवढेच घटक त्या त्या अग्नीद्वारे घेतले जातात. आणि ती अग्नी म्हणजे काय तर ते एक साधन आहे जे हे धातू घटकांचं रूपांतर दुसऱ्या म्हणजे शरीर धातू घटकांमध्ये करतं. जे पंचभौतिक घटक रसामधून फिरत आहेत त्यांचं रूपांतर त्या त्या शरीर धातूंमध्ये करतं आणि ते धातू ऊर्जा स्वरूप शरीरामध्ये वापरले जातात. किंवा काही स्थिर धातू
हे शरीराला आकार देण्यासाठी उपयोगी पडतात. अशा प्रकारे या ठिकाणी साती धातूंचं पोषण हे आपल्याला लक्षात येतं. सेम मी जे काही म्हणतीये तेच वर्णन खालच्या टीकेमध्ये दिलेलं आहे. आपण एकदा वाचूया. याच्यामध्ये सुरुवातीचा जो भाग आहे वृषादीनाम इथपासून ते गुरुः प्राह इदम उत्तरम, हा जो भाग आहे तो अग्निवेशाने गुरूंना विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरचा आहे आणि त्याचंही खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. आपण ते त्यावेळेला वाचलं नाही, तेही आता आपण चक्रपाणीच्या टीकेमध्ये वाचूया. वृषादी द्रव्याणाम धातू परंपराक्रमेण शुक्र जननादि कार्यम निषेधयन आह. वृषादीनाम इत्यादी आदि शब्देन बल्य भेदनादीनी ग्राहयति. वृषादीनां क्षीरादि द्रव्याणां प्रभावो बलं शीघ्रं पुष्णाति. ततः ते क्षीरादयः प्रभाववर्धितबलाः शीघ्रम् एव अन्नकार्यं शुक्रजननादि कुर्यन्ति न यथोक्त धातुक्रमेण इति अर्थः. याचा अर्थ काय तर अग्निवेश हे सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी म्हणजे वृषादीनाम किंवा संतत्या भोज्य धातूनाम परिवृत्तिस्तु चक्र, हे जे वर्णन आहे हे पुनर्वसू आत्रे यांनी केलेलं वर्णन आहे. आणि ते असं सांगतात की वृषादींच्या प्रभाव वृक्ष इत्यादी द्रव्यांचा इथे आदी शब्द जो आहे तो कशासाठी तर बल्य इत्यादी म्हणजे या ठिकाणी बल्य असतील किंवा वर्णी असतील किंवा अजून मूत्रविरेचनीय असतील, मूत्रविरजनीय असतील, कोणतेही असू शकतात. म्हणजे केवळ दृश्य असं नाही तर अशी कोणतीही द्रव्य आहेत की जी डायरेक्ट मूत्रविरजन करतात, डायरेक्ट स्तंभन करतात, डायरेक्ट जाऊन कुठेतरी जाऊन बल्य काम करतात, कुठेतरी जाऊन वाजीकरण करतात. तर अशी जी द्रव्य आहेत त्यांना वृषादी असं म्हटलेलं आहे. तर अशी जी वृषादी द्रव्य आहेत ती धातू परंपरा क्रमेण शुक्रजननादि कार्य निषेधती. तर ते धातू परंपरेने शुक्रजनन कार्य करत नाही. का करत नाही तर वृषादीनाम क्षीरादी द्रव्याणाम प्रभावो बलम शीघ्रम पुष्णाती. ते प्रभावाने शीघ्र पोषण करतात. ततः ते क्षीरादयः प्रभाववर्धित बलाः शीघ्रमेव अन्नकार्यं शुक्रजननादि कुर्वन्ति. शीघ्रतेने शुक्रजननाचं कार्य करतात. न यथोक्त धातुक्रमेण, यथोक्त धातुक्रमाने करत नाही. किंवा वृषादीनाम क्षीरादी द्रव्याणाम यहा प्रभावः स आशुबलम पुष्णाती. म्हणजे त्यांचा जो काही प्रभाव आहे त्या प्रभावामुळे शीघ्रतेने बलाचं पोषण होतं. स्वजन्यानाम शुक्रादीनाम इति अर्थः. म्हणजे ते स्वतःच शुक्रवह स्रोतसामध्ये जाऊन शुक्र धातूमध्ये परिवर्तित होतात किंवा स्वतः शुक्र धातूमध्ये जाऊन त्याचं पोषण करतात आणि बलवर्धनाचं काम करतात. असा या ठिकाणी अर्थ आपण घ्यायचा आहे. ही शब्दो अवधारणे, ही शब्द जो आहे या ठिकाणी बलम आशु ही मी अनेक वेळा सांगितलंय की ही किंवा वा किंवा च हे शब्द अवधारणासाठी वापरले जातात. अवधारण म्हणजे पुष्टीसाठी किंवा अभिवचनासाठी ते वापरले जातात की म्हणजे हा हे करतात बरं का, असं जेव्हा म्हणायचं आहे त्यावेळेला ही हा शब्द किंवा त्याला पुष्टी दिलेली आहे की हे करतातच असं म्हणताना ही हा शब्द वापरला जातो. एवं वृषादीनां प्रभावात शुक्रादी उत्पत्ती ही शीघ्रम भवती. अशा प्रकारे वृषादींच्या प्रभावामुळे शुक्र इत्यादींची उत्पत्ती शीघ्रतेने होते. अथ उत्सर्गतः क्रियता कालेन धातु परिवृत्ती ही भवती इति आह षड्भिः इत्यादी. जे उत्सर्ग क्रमाने म्हणजे जो काही क्रम आता सांगितलेला आहे रसापासून रक्त, रक्तापासून मांस, हा उत्सर्ग क्रम आहे. त्या उत्सर्ग क्रमाने अथ उत्सर्गतः क्रियता कालाने धातू परिवर्तन होतं हे सांगण्यासाठी षड्भिकेची अहोरात्री असं वर्णन केलेलं आहे.
षड्भिः अहोरात्रैः रात्रै रसस्य शुक्ररूपतया परिवर्तनं भवति इति केचित इच्छन्ति. म्हणजे काही आचार्यांचं म्हणणं आहे, नाही नाही, वृक्ष धातू ते ते ठीक आहे, ते प्रभावाने काम करतात, पण बाकीचे सगळे जे आहेत ते मात्र असेच, म्हणजे रसापासून शुक्र हे योग्य काळानेच उत्पन्न करतात आणि ते 6 रात्रींमध्ये उत्पन्न करतात. याचं वर्णन सुश्रुताचार्यांनी खूप सुंदर पद्धतीने दिलेलं आपल्याला माहिती आहे. आपण पाहिलेलं आहे किंवा पुढे त्यांनी दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 14 मध्ये आपण हे मागच्या वेळेला पाहिलेलं आहे. तत्र उत्पन्नो रसो रक्तम एकेन अहोरात्रेण याती. म्हणजे काय, तर आहारापासून आहार रस, आहारापासून आहार रस हा 1 दिवसामध्ये निर्माण होतो आणि त्याच्या पुढे रक्त हे पुन्हा 1 रात्रीत उत्पन्न होतं, असं या आचार्यांचं म्हणणं आहे. म्हणजे काही आचार्य असं म्हणतात की रसधातू पहिल्या दिवशी निर्माण होतो आणि रक्तधातू 5 दिवसानंतर निर्माण होतो. हे वर्णन सुश्रुतामध्ये आपण त्यावेळेला वाचलं होतं की 5 दिवसांनंतर रसधातू निर्माण होतो आणि त्यामुळे त्रीणी त्रीणी कला सहस्त्र आणि पंचदशश्च कला अशा ह्यांनी एक एक धातूंची निर्मिती होते आणि अशा पद्धतीने 30 दिवसांमध्ये शुक्र धातूची निर्मिती होते. परंतु एका आचार्यांचं म्हणणं आहे की नाही, रसापासून रक्त हे एकाच दिवसात निर्माण होतं. एवं रसोत्पत्ती दिनम परित्यज्य षड अहेन शुक्रता भवती. आणि म्हणून रसानंतर रक्त, रक्तानंतर मांस, अशा प्रकारे 6व्या दिवशी शुक्राची उत्पत्ती होते, असं या आचार्यांचं म्हणणं आहे. यदा तू रसोत्पत्ती दिनमपि परिक्षिप्यते तदा षड्भिः दिनैः अतिक्रांतैः सप्तमे शुक्र भावतया परिवर्तनं भवति इति ज्ञेयम्. जर रसोत्पत्ती दिन सुद्धा जर आपण रसोत्पत्ती दिनाचाही विचार केला आपण, तर काय होईल, तदा षड्भिः दिनैः अतिक्रांतैः, 6 दिवस सोडून पुढे जाऊन 7व्या दिवशी शुक्राची उत्पत्ती होईल. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय की तत्र उत्पन्नो रसः, म्हणजे त्यांचं म्हणणं पहिल्या दिवशी रसाची उत्पत्ती, दुसऱ्या दिवशी लगेच रक्ताची उत्पत्ती, तिसऱ्या दिवशी मांसाची उत्पत्ती, चौथ्या दिवशी मेदाची उत्पत्ती, 5व्या दिवशी मज्जेची उत्पत्ती आणि 6व्या दिवशी शुक्राची उत्पत्ती होईल. परंतु जर रसोत्पत्ती दिनम परिक्षिप्यते, जर या ठिकाणी तुम्ही रसोत्पत्ती दिन सोडून दिलेला आहे, पण जर तो जर पकडला आपण तर काय होतं, तर षड्भिः दिनैः अतिक्रांतैः, 1 दिवस अजून पुढे जाऊन सप्तमे शुक्र भावतया परिवर्तनं भवति, 7व्या दिवशी शुक्र धातूची शुक्र धातूचं परिवर्तन आपल्याला झालेलं दिसतं. उत्तम ही पराशर ऋषींनी काय म्हटलंय, आहारो अद्यतनः श्वो हि रसत्वम गच्छति नृणाम. म्हणजे अद्यतन म्हणजे आज घेतलेल्या आहाराचं श्वहा म्हणजे दुसऱ्या दिवशी, श्वहा ही रसत्वम गच्छति, तो दुसऱ्या दिवशी रसधातूमध्ये परिणमित होतो. शोणितत्वम तृतीयांनी चतुर्थे मांसतामपि मेदस्तु पंचमे षष्ठे तु अस्तित्वम सप्तमे तु इयात मज्जताम, 7व्या दिवशी मज्जा, शुक्रताम याती नियमात अष्टमे नृणाम. म्हणजे पाराशर ऋषींनी अजून पुढचा दिवस सांगितला की 8व्या दिवशी शुक्राची उत्पत्ती होते. अशा प्रकारे त्यांनी या एकेका आचार्यांनी, म्हणजे त्यावेळेला ह्याच्यावर किती प्रकारे चर्चा झालेली असणार आहे आणि किती प्रकारे ही संशोधनं झालेली असणार आहे, की ही संशोधनं सगळी त्यांनी याच्यामध्ये मांडून ठेवली की अशा प्रकारे एक एक ऋषींचं म्हणणं आहे की त्यांच्या मते हे परिवर्तन या पद्धतीने होत आहे. एवं एतद एवं एवद अपि उपयोग दिनम संपूर्ण परित्यज्येव व्याख्येतव्यम इति आहुः. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, तर
उपयोग दिन म्हणजे ज्या दिवशी तुम्ही आहार घेताय तो पूर्ण एक दिवस पकडलेला आहे आणि त्याच्यानंतर रसधातूची दुसऱ्या दिवशी त्याचं पोषण झालेलं आहे असं सांगितलेलं आहे. किंच रसधातोः रक्तधातुरूपतयाच परिणमनम यत् तद् अपि षड् दिन निर्वर्त्यम एव इति. किंच रसधातोः रक्तधातुरूपतयाच परिणमनम यत् तत् षड् दिनं निवर्त्य एवमिति यदुक्तम सुश्रुते. मग या ठिकाणी 6व्या दिवशी रक्तधातूची उत्पत्ती होते हे काय म्हणजे कसं काय वर्णन केलेलं आहे तर ते सुश्रुताचार्यांनी वर्णन केलं आहे. यद उत्तम सुश्रुते स खलु आप्यो रसः एकैकस्मिन् धातौ त्रीणि त्रीणि कला सहस्राणि अवतिष्ठति दशश्च कला एवं मासेन पंचदशश्च कला पाहिजे हा इथे पंचदशश्च कलाः एवं मासेन रसः शुक्री भवति. अशा प्रकारे रसाचं शुक्रामध्ये रूपांतर होतं. तेन म्हणजे या ठिकाणी रसधातूची उत्पत्ती दुसऱ्या दिवशी आणि रसातून रक्ताची उत्पत्ती ही 7व्या दिवशी सांगितलेली आहे. त्रीणी कला सहस्राणी पंचदशश्च कला हे 3315 कला असं जर धरलं तर ते 7 दिवस येतात. तर 7व्या दिवशी रक्ताची उत्पत्ती होते. एवं मासेन शुक्री भवती. अशा प्रकारे 1 महिन्यानी शुक्र धातूची उत्पत्ती होते. तेन एतत् पक्षद्वयम् अपि एतत् पक्षद्वयम् अपि केचित् इत्यादीना दर्शयति. हे जे केचितचं वर्णन आहे म्हणजे केचित अहोरात्री केचित हे जे वर्णन आहे ते असे 2-3 प्रकारचे पक्ष त्या ठिकाणी केचित म्हणजे कोणीतरी एका आचार्यांनी हे सांगितलं दुसऱ्या आचार्यांनी हे सांगितलं तिसऱ्या आचार्यांनी हे सांगितलं असं म्हणत असताना केचित इदम आहुहु केचित इदम आहुहु केचित इदम आहुहु. आहू म्हणजे सांगणे म्हणजे काही आचार्यांनी हे सांगितले काही आचार्यांनी हे सांगितले काही आचार्यांनी हे सांगितलेलं आहे म्हणून तो केचित शब्द आलेला. तेन एतत् पक्षद्वयमपि केचिद इत्यादीना दर्शयति. त्यामुळे हे 2 पक्ष सुद्धा त्या केचिद मध्ये तुम्ही घ्यायचे आहे. आता स्वमतमाह स्वतःचं मत पुनर्वसू आत्रेय स्वतःचं मत सांगतात. संतत्या इत्यादी म्हणजे पुनर्वसू आत्रेयांनीच त्या केचितचं वर्णन केलेलं आहे आणि त्यांनी हे वेगवेगळ्या आचार्यांचे जे काही म्हणणी आहेत किंवा जे काही त्यांची मतं आहेत त्यांनाही मान दिलेला आहे आणि त्यांचं वर्णन या ठिकाणी केलंय ते चक्रपाणी दत्तांनी स्पष्ट स्वरूपामध्ये खाली मांडलेलं आहे. आता त्यांनी स्वतःचं मत सांगितलं की संतत्या भोज्य धातूनाम वृत्तिस्तु चक्रवत संतत्या इत्यादी भोज्ये उपयुक्ते सती धातूनाम रसादीनाम चक्रवत परिवृत्ती भवती अविश्रांता समुत्पत्ती ही धातूनाम भवती. म्हणजे काय तर भोज्ये म्हणजे भोज्यानाम म्हणजे उपयुक्तानाम म्हणजे जे उपयोग ज्याचा घेतला जातोय किंवा ज्याचं सेवन केलं जातंय. भोज्ये उपयुक्ते सती म्हणजे भोजन केलेलं असताना किंवा आहाराचा उपभोग घेतलेला असताना भोज्ये उपयुक्ते सती किंवा घेत असताना धातूनाम कोणते धातू रसादीनाम धातूनाम चक्रवत परिवृत्ती ही भवती. चक्राप्रमाणे परिवृत्ती म्हणजे सतत परिवर्तन होत आहे. म्हणजे हे सगळे जी मतं आहेत ती एक प्रकारे खोडूनही काढलेली आहे एक प्रकारे त्यांना समजावूनही सांगितलेलं आहे की असं नाही काही होत की एक दिवस एक धातूची उत्पत्ती नाही होते. परिवर्तन हे सतत होतंय. सतत शरीरामध्ये रस फिरत राहतोय आणि त्याच्यातून एकेका धातूची निर्मिती होतीये. भोज्ये उपयुक्ते सती धातूनाम रसादीनाम चक्रवत परिवृत्ती ही भवती अविश्रांता समुत्पत्ती ही धातूनाम भवती. आणि त्यांची जी उत्पत्ती आहे किंवा त्यांचं जे पोषण आहे ते अविश्रांत होतंय सतत होतंय अविश्रांत होतंय. न विश्रांत हा अविश्रांत त्याच्यात कुठेही विश्रांती नाहीये. थांबलेला नाहीये रसधातू तो फिरतोय आणि तो पोषण करतोय.
अविश्रान्तः समुत्पत्तिः धातूनां भवति। चक्रदृष्टान्तेन तु परिवृत्ती नियमन दर्शयती. चक्राच्या दृष्टांतांनी हे परिवृत्तीचं कालनियम जो आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. जो परिवृत्तीचा काल परिवर्तन कशा प्रकारे होतंय तर ते चक्रवत होतंय, चक्राप्रमाणे होतंय. आता हे चक्र कुठलं तर ते आडवं का उभं का कसं तर त्याचंही वर्णन ते करतात की यथा चक्रम म्हणजे आडवं उभं पेक्षाही आपण हे लक्षात घ्यायचंय की सतत गोल 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 परिवर्तन होतंय, सतत 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 रसधातू होतोय निर्माण, पुन्हा रसधातू निर्माण होतोय, पुन्हा रसधातू निर्माण होतोय, किंवा पुन्हा रक्तधातू निर्माण होतोय, पुन्हा रक्तधातू निर्माण, पुन्हा अशा प्रकारे तो होतोय. यथा चक्रम पानीयोद्धारणार्थम नियुक्तम बाह्यमानम बाहुबल प्रकर्षात कदाचित आशु एव परिवर्तते कदाचित बाहुबल मांद्यात चिरेण एवं धातवो अपि अग्न्यादि सौष्ठवात शीघ्र एव परिवर्तनते अग्न्यादि वैगुण्ये चिरेण परिवर्तनते इति. म्हणजे काय तर ज्याप्रमाणे एखादं चक्र म्हणजे आता इथे त्यांनी विहिरीचा रहाट आणि विहिरीचं ते जे काही चक्र असतं रहाट ज्याला म्हणतो ते घेतलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे जर एखादा बलवान मनुष्य ते रहाट ओढत असेल तर काय करेल तो पटापट एक बादली झाली, दुसरी बादली झाली, तिसरी बादली झाली. हे तो बलवान मनुष्य बाहुबल प्रकर्षात त्याचं बाहूचं बल खूप जास्त असल्यामुळे प्रकर्ष म्हणजे बाहुबलाचं प्रकर्ष असल्यामुळे हे जे काही पानीय उद्धरणाचं जे कार्य आहे चक्रम पानीय उद्धरणार्थम नियुक्तम बाह्यमानम बाहुबल प्रकर्षात कदाचित आशु एव परिवर्तते. म्हणजे ते पाणी काढण्याचं काम हे बाहुबल प्रकर्षाने एखाद्या बलवान मनुष्याकडून जसं पटापट होईल आणि कदाचित बाहुबलमान द्या चिरेण जर एखादा कृश मनुष्य असेल अगदी दुर्बल मनुष्य असेल आणि तो जर ते रहाट ओढत असेल तर कसा ओढेल हळू 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 ते बाहेर काढेल. हे ज्याप्रमाणे होतं एवं अशाच प्रकारे धातवोः धातवः अपि अग्न्यादि सौष्ठवात शीघ्रमेव परिवर्तन्ते अग्न्यादि वैगुण्ये चिरेण परिवर्तन्ते इति. म्हणजे अग्नीच्या जर सुष्ठुता असेल, सुष्ठुता म्हणजे अग्नी प्रखर असेल तर काय होईल हे परिवर्तन धातूंमध्ये लवकर लवकर होईल. शीघ्रमेव परिवर्तन्ते शीघ्र परिवर्तन होईल. आणि अग्न्यादि वैगुण्ये चिरेण परिवर्तन्ते चिराने दीर्घ कालाने त्याचं परिवर्तन होईल. मग जे D3 कमी असणं, अस्थि धातू कमी असणं याच्यासाठी काय काय गरजेचं आहे आपल्याला, किंवा मेदधातू वाढणं किंवा शुक्र धातू कमी असणं, अझोस्पर्मिया असणं, अस्पर्मिया असणं, स्पर्म काउंट कमी असणं या सगळ्यासाठी कशा कशाची आवश्यकता आहे हे आपल्याला याच्यातून कळतं. आपला आहार चांगला पाहिजे, त्याच्यामध्ये पंचभौतिक सौष्ठव पाहिजे, पंचभौतिक युक्त असा आहार पाहिजे, खाद्य लेह पेय आणि अशित अशा प्रकारचा 4 गुणांनी युक्त षड्रसयुक्त आहार पाहिजे. तर त्याच्यात सगळे पंचभौतिक गुण येतील. आपला पाचकाग्नी चांगला पाहिजे, आपला धात्वाग्नी चांगला पाहिजे, आपला रसाग्नी हे पंचभौतिक अग्नी चांगला पाहिजे. तर हे परिवर्तन अस्थि धातूमध्ये होईल, तर हे परिवर्तन चांगल्या अशा मेदधातूमध्ये होईल, तर हे परिवर्तन शुक्र धातूमध्ये होईल, रक्तामध्ये होईल, अॅनिमिया होणार नाही, काय डेफिशियन्सीज होणार नाहीत. अझोस्पर्मिया अस्पर्मिया आणि स्पर्म काउंट कमी असणं या गोष्टी जर तुमचे पंचभौतिक संघटन चांगलं असेल आहार रसामधलं आणि अग्नीमधलं तर त्यांचं जे काही धातूंचं परिवर्तन आहे ते योग्य प्रकारे होईल. म्हणजे सगळीकडे हे धात्वाग्नी पंचभौतिक अग्नी, कारण धात्वाग्नी हा पंचभौतिक अग्नीवर अवलंबून आहे, त्यामुळे आणि परिवर्तनासाठी धात्वाग्नी हा पाचक अग्नीवर अवलंबून आहे, त्यामुळे पाचकाग्नी चांगला पाहिजे. पंचभौतिक अग्नी हा परिवर्तनासाठी गरजेचा आहे, त्यामुळे तोही चांगला पाहिजे. आणि आपण
काल पण पाहिलं की धातूंच्या ठिकाणी ही पंचभौतिक अग्नी असतात. हे आपण वर्णन पुढे पाहिलं, स्रोतसांमध्ये पाहिलं. स्रोतसामध्ये नाही, सॉरी, धात्वाग्नीमध्ये पाहिलं. याच अध्यायामध्ये धात्वाग्नीच्या वर्णनामध्ये पंचभौतिक अग्नीच्याच वर्णनामध्ये पाहिलं की प्रत्येक धातूच्या ठिकाणी त्याचा त्याचा पंचभौतिक अग्नी असतो, की जो त्या पंचभौतिक घटकांचं परिणमन हे धातूमध्ये करतो. म्हणजे धात्वाग्नीचीही गरज आहे आणि पंचभौतिक अग्नीचीही गरज आहे. एवं सुश्रुतेन अपि शब्द अर्ची जलसंतानवत अणुना विशेषेण अनुधावती एव शरीरम केवलम. म्हणजे सुश्रुतांनी हे वर्णन केलेलं आहे की जे काही हे परिवर्तन होत राहतं ते कशा प्रकारे होत आहे, तर काही परिवर्तन म्हणजे आहार रस घेतल्यानंतर प्रत्येक घटक हा काही पटापट रस रक्त मांस मेद अस्थी धातूंमध्ये परिवर्तन होणार नाहीये. काही घटक हे जड असतात, शरीरामध्ये गुरुता उत्पन्न करणारे असतात. हे घटक हे शब्द संतानवत जातील, काही घटक हे जलसंतानवत जातील आणि काही घटक हे अर्ची संतानवत जातील. शब्द संतानवत म्हणजे शब्द ज्याप्रमाणे फ्लो होतो, हळूहळू हळू एकेका स्टेपला पुढे पुढे जातो, त्याप्रमाणे अर्ची म्हणजे ज्वाला, ती जशी भडकते आणि वरच्या दिशेने वाहते, आणि जल म्हणजे पाणी, ते जसं खालच्या दिशेने फोर्सफुली वाहतं, अशा प्रकारे शब्द अर्ची जलसंतानवत अणुना, अणु या ठिकाणी रसाचे परमाणू असं आपल्याला घ्यायचंय. अणुना विशेषेण अनुधावती, रसाचे परमाणू हे विशेषतः त्यांचं अनुधावन होतं, म्हणजे शरीरामध्ये फिरत राहतात. केवलम शरीरम, संपूर्ण शरीरामध्ये ते फिरत राहतात. इति अत्र दृष्टांतत्रयेण रस परिणामो अपि अग्न्यादि भेदेन प्रकृष्ट अप्रकृष्ट कालज उक्त एव. त्यामुळे रसाचा परिणाम सुद्धा अशाच प्रकारे, रसाचा म्हणताना या ठिकाणी आहार रस हा गृहीत धरायचा आहे. आहार रसातील पंचभौतिक घटक हे गृहीत धरायचे आणि ह्या पंचभौतिक घटकांचं परिणमन हे अग्न्यादि भेदेनं, म्हणजे अग्नी हा 3 प्रकारचा, मंद, मध्यम आणि तीक्ष्ण. मग तो कुठलाही अग्नी मंद, मध्यम, तीक्ष्ण असू शकतो. पाचक अग्नी असू शकतो, म्हणजे पहिलंच परिवर्तन बुडलं. पाचक अग्नी मंद असला तर पुढचं परिवर्तनच होणार नाही. जर धात्वाग्नी असेल तर त्या धातूचं परिवर्तन होणार नाही. जर धात्वाग्नी मधला एखादा पंचभौतिक अग्नी बिघडला असेल, म्हणजे जर अस्थि धातू मधला जर खरंच उत्पन्न करणारा जो काही पंचभौतिक अग्नी आहे पृथ्वीचा, तो जर बिघडला असेल तर काय होईल, त्या अस्थि धातूमध्ये अस्थि धातूचं रूपांतर तर होतंय, पण त्याच्यामध्ये सुशीरता राहील. तो अस्थि धातू सुशीर राहील. त्यामुळे अशा प्रकारे आपण एकेका अग्नीचं जे काही बल आहे ते आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे जेव्हा चिकित्सा करतो त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या अग्नींचा विचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे अग्न्यादि भेदेनं प्रकृष्ट अप्रकृष्ट कालज उक्त एव. त्यामुळे काही वेळेला एखादा आहार हा पटकन अप्रकृष्ट कालामध्ये परिवर्तित होईल. जसं जर पाचक पदार्थ काही घेतले, मसालेदार पदार्थ घेतले, तर कदाचित मसालेदार म्हणजे अगदी अम्लपित्त निर्माण होण्यापर्यंत मसालेदार नाही, पण निदान जर आलं लसूण घातलेले किंवा आलं घातलेला पदार्थ जर घेतला तर तो कदाचित थोडा लवकर पचेल. त्या मानाने दूध, दही किंवा इतर जड दुधाचे प्रकार वेगवेगळे असे जर आपण घेतले तर ते चिरकालाने बसतील. आजकाल जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर मॉडर्न सायन्सनी पण हे सांगितलेलं आहे की कोणता आहार हा किती वेळात पचतो. त्याच्यात ते म्हणतात की जे मांस आहे, म्हणजे प्राण्यांचं जे मांस आहे त्याला जवळजवळ 72 तास लागतात पचण्यासाठी. त्याचं पूर्णपणे शरीर धातूंमध्ये रूपांतर व्हायला 72 तास लागतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या ह्यांचं त्यांनी दिलेलं आहे. जमलं मला कधी माझ्याकडे बहुतेक तो
चार्ट आहे कुठेतरी ठेवलेला, की पुढच्या वेळेला तो दाखवेन तुम्हाला सुरुवातीला, म्हणजे मग लक्षात येईल. पण गुगलवर नुसतं सर्च केलं की कोणते म्हणजे आहार कसा, डायजेशन ऑफ डिफरंट मटेरियल्स किंवा डिफरंट फूड प्रॉडक्ट्स असं जरी टाकलं तरी एक दोन चार्ट्स तुमच्या समोर येतील की ज्याच्यामध्ये दिलेलं असतं की कुठले धातू घटक हे किती वेळामध्ये पचतात. मग दूध किती वेळात पचतं, दही किती वेळात पचतं, अशा प्रकारे त्यांनी सुद्धा वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसतं. पण त्याचं वर्णन हे चरकाचार्य किती आधीपासून करून ठेवतात हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तत्रही जलसंतान दृष्टांतेन चिरेण मासपर्यंतेन शुक्रता आपत्तीही रसस्य उक्ता. म्हणजे जलसंतानवत जर गती असेल, जलाची गती असेल तर काय होईल, हळूहळू हळू चिरेण मासपर्यंतेन 1 महिन्यापर्यंत शुक्र धातूची उत्पत्ती होईल. म्हणजे 1 महिन्यानंतर शुक्र रसापासून शुक्र धातूची उत्पत्ती होईल. शब्द संतान दृष्टांतेन न ती शीघ्रम न ती चिराच्य शुक्रोत्पत्ती ही उक्ता. जर शब्द संतानवत आपण गेलो तर न अधिक शीघ्रतेने न अधिक उशिरा अशी म्हणजे मध्यम कालामध्ये शुक्र धातूची उत्पत्ती होईल. आणि अर्ची संतान दृष्टांतेन तू अतिशीघ्रम शुक्रोत्पत्ती ही उक्ता. अतिशीघ्र अशी शुक्रोत्पत्ती उत्पन्न झालेली आपल्याला दिसेल. म्हणजे मग जे वृक्ष घटक आहेत ते अशी शुक्रोत्पत्ती करतात का, याचा विचार आपल्याला केला पाहिजे. ते अर्ची संतानवत आहेत का, तर असाही विचार करता येतो. आणि दुसरा म्हणजे खले कपोत न्यायाने त्यांचं पोषण होतं असाही विचार त्या ठिकाणी उपयोगी पडतो. तर प्रभावाने होतो हे तर एक वर्णन आहेच आहे की त्यांचे गुण म्हणजे शुक्रकर, त्यांचे शुक्रकर घटक किंवा वृक्ष जे पदार्थ आहेत त्यांचे गुण हे शुक्रासंबंधित असतात. त्यामुळे त्यांचं परिवर्तन हे शुक्राग्नीद्वारे पटकन होतं, जे इतरांमध्ये परिवर्तन व्हायला वेळ लागतो. त्यामुळे दूध हे शुक्रकर किंवा दुधाचा प्रभाव हा वृक्ष हा या पद्धतीने सांगितला जातो. तथा अन्यत्र अपि उक्तम केचित अहोरात्रात षड रात्रात अपरे परे मासेन याती शुक्रत्वम अन्नम अन्नम पाकक्रमात इति. हे वर्णन पुन्हा सुश्रुताचार्यांनी केलेलं आहे. म्हणजे सुश्रुताचार्यांचं एक वर्णन त्यांनी केवळ त्यांचा एक काय म्हणतात त्यांचं एक म्हणणं असं सांगण्यासाठी इथे केलेलं आहे. पण पुढे हेच वर्णन सुश्रुताचार्यांनी केलेले केचित अहोरात्रात. काहींचं म्हणणं आहे एक अहोरात्रात परिवर्तन होतं, म्हणजे अहोरात्रातच रसाचं शुक्रामध्ये परिवर्तन होतं. केचित षड रात्रात. काहींचं म्हणणं आहे की 6 रात्रांमध्ये परिवर्तन होतं. काहींचं म्हणणं आहे मासे नाही अति शुक्रत्व अन्नम पाकम क्रमादिती. आता प्रत्येकाने ते एक ते गोष्ट आहे ना की सर्वजण आंधळे जमलेले असतात, त्यांची सभा भरलेली असते आणि त्यांच्या ठिकाणी एक कोणीतरी हत्ती नेऊन ठेवतो आणि मग एक जण सोंड पाहतो आणि म्हणतो हत्ती सापासारखा आहे, एक जण पाय पाहतो आणि म्हणतो हत्ती खांबासारखा आहे, एक जण शेपूट पाहतो आणि तो म्हणतो हत्ती दोरीसारखा आहे, एक जण पोट पाहतो आणि म्हणतो की हत्ती पखालीसारखा आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकाने आपापली मतं ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या दृष्टीने ती मतं आहाराच्या परिवर्तना संबंधात त्या काळात त्यांनी मांडली होती. आणि मग त्याच्यावर जे पुनर्वसू आत्रेय आहेत त्यांनी अशा प्रकारे वर्णन केलेले आहे. हे जे वर्णन आहे खालचं तेजो रसानाम सर्वेशाम जे आज आपण वाचलं, हे वर्णन इतर कुठल्याही ग्रंथामध्ये नाही. हे वर्णन फक्त चक्रपाणी दत्तांनी केलेलं आहे. सॉरी, पुनर्वसू आत्रे यांनी केलेलं आहे. त्यामुळे हे खूप महत्वाचं वर्णन आहे आणि याच्यातून आपल्याला खरोखरच पंचभौतिक अग्नीचं काम, धात्वाग्नीचं काम आणि एक एक धातूंमधील परिवर्तन हे कशा पद्धतीने होतं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. अशा प्रकारे हे वर्णन आहे. पुढे मी थोडस शब्दाची आज थोडं थांबूया, माझ्याकडे पेशंट आहेत
आणि दुसरं म्हणजे पुढे मी थोडं शब्दार्ची जलसंतानवत कसं होतं वर्णन हे पुन्हा एकदा आपण सुश्रुतातून एकदा वाचूयात. आणि जर काही सुश्रुतातलं राहिलंय तेवढं वाचून आपण आता यापुढे जे काही ग्रहणी अध्याय, आता खास करून ग्रहणी अध्यायाचं वर्णन आपण घेणार आहोत. तर स्टे ट्यून असं म्हणता येईल. लक्षात आलंय? हो मॅडम. कोणाला काही शंका असतील तर विचारून घ्या. थांबूयात आपण इथे. हो चालेल. ओके. थँक्यू मॅडम. ओके चल.